दादा हो, लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो तो म्हणजे जेवढा काही मी प्रचार बघितलाय, जवळपास मी आता गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, रिसोड, किनवट, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, इकडे जळगाव, त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, माढा, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, महाड, इकडे धारावी, ठाणे, या जेवढ्या भागात आतापर्यंत मी सभा घेतली, आताची ही 49वी सभा माझी प्रचारातली, एवढ्या सभानंतर मला खात्री पटली आहे की ज्या काही पद्धतीचं वातावरण तयार झालंय, 3 टप्प्यातलं मतदान झालंय, 4थ्या टप्प्याचं मतदान उद्या आहे आणि दादा हो वातावरण फिरलंय आणि लोकांचं ठरलंय, पक्क ठरलंय लोकांचं की औंधा आपकी बार भाजपा तडीपार ठरलेलं आहे लोकांचं. बरं, आता एवढं सगळं लोकांचं ठरलंय, पण या सगळ्यांमध्ये तरीही म्हणजे आधी त्यांना पहिल्या टप्प्यात त्यांना काही अंदाजच आला नाही. पहिल्या टप्प्यात ते असे टोलवाटोलवीत खेळत होते आणि त्यांचं चाललेलं होतं. नंतर ते जरा सिरियस झाले. 3ऱ्या टप्प्यानंतर तर ते इतके सिरियस झाले की मोदीजींना काय बोलावं तेच समजेना गेलं आणि मोदीजी मग वाटेल त्या पद्धतीने विधानं करायला लागले. त्यांच्या एका विधानाकडे येईल मी हळूहळू, पण त्याच्या आधी जर तुमच्या स्थानिकचा खरं तर आपण याच्यावर काही जास्त बोलत नाही बरं का, कारण आता आपल्याला काय म्हणजे त्याच्या नाही. मला असं वाटतं महापालिकेची निवडणूक लढणाऱ्या लोकांबद्दल मी लोकसभेच्या निवडणुकीत का बोलायचं. आता जरा मुद्द्यावर येऊया. दादा हो, मी असं म्हटलं की 2024चा विजयी खासदार इथे उपस्थित आहे, त्यामुळे आता पुन्हा काही वेगळी चर्चा करायची गरज नाही. पण तरीही इतक्या लोकांनी इतके कागद पाठवले आणि मी म्हटलं अहो म्हणजे काय, तर म्हणले ताई किती महागाई वाढली. म्हणजे काय म्हणले, आता काय महागाई वाढली, सगळं झालंय, काय गोष्टी घडायला लागल्या, काय वातावरण झालंय, आता काय सांगायचं. आता ह्या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या सिनेरिओमध्ये जर प्रचार जर नीट बघितला काळजीपूर्वक, तर प्रत्येक जण, मग तो शिंदे गटाचा उमेदवार असू दे, तो तिकडे अजितदादाचा उमेदवार असू दे, किंवा ते अजून काही भाजपाचे उमेदवार असू देत, आता बिनशर्त पाठिंबा देणाऱ्याचा काही उमेदवार नाही, त्यांच्यावर यायचंय मला. पॉइंटर आले असतील पत्रकारांकडे आतापर्यंत, आले ना पॉइंटर? आले. हा, मी काळजी करू नका, इथूनच देणार आहे उत्तर. राज ठाकरेची सभा संपण्याच्या आधी सुषमा अंधारी ते खात्रीनं उत्तर देईल, ताकदीनं उत्तर देईल. राज ठाकरेला जर आज सुषमा अंधारेवर बोलायची वेळ येत असेल तर ही सुषमा अंधारेची जीत आहे, जीत. की राज ठाकरे मी तुम्हाला आश्वस्त करून सोडले. राज ठाकरे पहिल्या 4 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना माझ्याबद्दल विधान भवनात बोलावं लागलं होतं. 1 वर्षानंतर माझ्याबद्दल मी सभागृहात नसताना हक्कभंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्याच्यानं निपटत नाही म्हणून उठ दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर नवलते का. त्यामुळे राज ठाकरे ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में काय झालाय तो विषय सांगते दादा. पत्रकारांना कळलाय की काय विषय झाला. आता या सगळ्यांच्या मध्ये जरा सिरियली जाऊ आणि मग तिकडे पोहोचू आपण. दादा हो, जेवढे म्हणून हे सगळे उमेदवार जात आहेत ना, प्रचार करतायत, ह्यांचं एकच ठरलेलं वाटतंय आणि आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि या वेळेला मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे आणि आता मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात भाऊ की सिन्नरचा उमेदवार असा एक मुद्दा आला की मी सिन्नरचा आहे तर मी नाशिकचा खासदार होऊ शकत नाही. आता
तर सिन्नरचा माणूस जर नाशिकचा खासदार होऊ शकत नाही आणि म्हणून नाशिकच्या लोकांनी बोलायचं की हे तुम्ही का बोलायला लागलात, कारण तो माणूस सिन्नरचा आहे, नाशिकच्या बद्दल नाशिकच्यांनीच बोलायचं, थोडक्यात काय तर गोडसे बद्दल बोलायचं, राजाभाऊ बद्दल नाही बोलायचं, असं यांचं जर ठरत असेल तर मग महाराष्ट्रातले हे जे तमाम सगळे आहेत हे मोदीच्या लग्न म्हणजे कशा पाहिजे, मोदींना पंतप्रधान करायचं कशा पाहिजे म्हणायला लागले. मग त्यांनी तर उलट मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला माणूस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान झाले पाहिजे म्हटलं पाहिजे ना. जर तुम्हाला एवढा जर असं काही एनर्जी असेल, एवढे तुम्ही प्रांतिक असाल, एवढे रिजनल असाल, एवढे तुम्ही स्थानिक वर येत असाल तर स्थानिकचा मुद्दा म्हणून सांगावा लागेल. काय पद्धतीनं म्हणजे माझं आपलं साधं गणित आहे की ही सगळी माणसं म्हणजे विचार करा बरं का, ओरिजिनल शिवसेना 21 जागा लढते, जे लबाड लांडगे आहेत, जे शिवसेनेचं कातडं पांघरुण आहेत ते 14-15 जागा लढतायत. पण लक्षात घ्या बरं का, जे 15 जागा लढतायत ते 48 जागांचा प्रचार करतायत, जे 4 जागा लढतायत तेही 48 जागांचा प्रचार करतायत. आमचे जानकर दादा 1च जागा लढतायत, तेही 48 जागांचा प्रचार करतायत. आणि जे एकही जागा लढत नाहीये ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत. आणि तिथे त्यांना बोलण्यासाठी विषय काय तर सुषमा अंधारे. राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले, तो वाईट दिवस आले. सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले, तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे. राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्यासारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले, तुम्हाला बोलावं लागतंय, माझ्या ताकद आहे ती माझी. दादा हो हे सगळे म्हणायला लागले की मोदींना पंतप्रधान करायचे, मोदींना पंतप्रधान करायचे. अरे पण का, अरे कशा पायी करायचे पंतप्रधान, काहीतरी कारण असेल ना. सो अँड सो बाबा हे कारण, हे कारण आहे. या कारणासाठी आम्हाला मोदींना हे काय यांचं चाललंय एकदाचं भेटवावर काही कडचं मोदींना का पंतप्रधान करायचं हे एकदाच काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे ना. म्हणजे समजा एखाद्याने सांगावं की बाबा 15 लाख रुपये देतो म्हणले होते, पण मागच्या वेळेला तंगीच होती, लय तंगी होती, हात तंग होता मोदीजींचा, स्लॅग सीझन चालला होता, लय मोठा डाकाच पडला, चोरीच झाली, काय सगळं आता काय सगळं बुडूनच गेलं. मग या वेळेला काय करावं तर या वेळेला निवडून द्या, ते मागचे जे राहिलेले उधारीचे 15 लाख आहेत ते औंधाच्या निवडणुकीत देऊन टाकतात म्हणून करायचंय का. कशपाई करायचे पंतप्रधान नाही बाबा. मागच्या वेळेला म्हणलो होतो मी की दरवर्षी मी 2 करोड बेरोजगारांना रोजगार देणार आहे, पण आता असं झालं तुम्ही तर बघायला लागलात की काय आपलं काही चलनच गेलं आणि माझा तर सगळा वेळ तिकडं वार रुको आधी पापा तेच करण्यात गेला, तर मला काही वेळच मिळाला नाही. औंधाच्या निवडणुकीत ते करून टाकतो म्हणून मला द्या बाबा तुम्ही, असं काही आहे का. ते झालं पाहिजे. ह्याच्यातलं कुठलंही कारण ते सांगत नाही, ते महागाईबद्दल बोलत नाही, ते बेरोजगारीबद्दल बोलत नाही, ते शेतीच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला की नाही मिळाला, तो मिळणार आहे की नाही मिळणार आहे यावरही बोलत नाही, ते महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत नाही, ते आमचा एकूण जीडीपी आणि त्यानुसार आमच्या लोकसंख्येची काय गरज आहे यावरही बोलत नाही, ते आमच्या आता एकूण देशांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा किती सुरक्षित असुरक्षित यावर बोलत नाहीत. विशेष गोष्ट भाजप आणि भाजपचे जे लावारिस भक्तुल्य आहेत आणि सुपाऱ्या घेऊन बिनशर्त पाठिंबा देणारे जे आहेत, जे हे सगळं सांगतायत की आता मोदींना पंतप्रधान करायचे और आपकी बार 400 पार, ते याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की अरे जर तुम्ही 400 पार म्हणताय, तुम्हाला निवडणुकीतलं 400 पार कळतंय, पण पुलवामा मध्ये 400 किलो आरडीएक्स आलं त्याचं काय. त्या 400 किलो आरडीएक्स बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही, ज्याच्यामुळे आमच्या शहीदांचे आमच्या वीर जवानांचे जीव गेले. तुम्ही कारण ठरलात तुम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून तुम्ही आपल्याच जवानांचा बळी घेतला, त्यावर तुम्ही चकार शब्द बोलत नाही. कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे ते सांगा. 5च कारण सांगा, 5 पटणारी सांगा, पटणारी लॉजिकली वादविवादात खरी उतरणारी कारण सांगा, मी मान्य करेन. आणि जर तुम्हाला
मोदी 5 कारण सांगता येत नसतील तर मी 50 कारण द्यायला तयार आहे की का आम्हाला मोदी नको, का आम्हाला भाजपा नको. मी 50 कारण देईन. त्या 50 कारणांमध्ये एक पहिलं कारण महत्वाचं असेल की मोदींच्या काळात गेल्या 10 वर्षामध्ये इथल्या महिलांची सुरक्षितता फार म्हणजे लुप्त झालेली आहे. आम्ही महिला सुरक्षित नाही, आम्ही महिला सुरक्षित नाही. याचे कित्येक उदाहरण मी सांगू शकते. मणिपूरमध्ये 2 आमच्या मायमाऊल्या नागवल्या गेल्या. एकीकडे आमच्या मोदीजींना जगभरात फिरायला वेळ आहे, जगभरात कॉस्ट्युम बदलून बदलून सगळीकडे फॅशन शो करायला वेळ आहे, पण मणिपूरमध्ये आमच्या 2 बहिणी नागवल्या. त्यांच्याकडे जायला त्यांना वेळ नाही, त्यांना बघायला त्यांना वेळ नाही. काय करायचं आम्ही? ह्या मोदीजींनी ज्या आमच्या देशासाठी सुवर्ण पदक कमावणाऱ्या ज्या आमच्या खेळाडू आहेत त्या आमच्या खेळाडू बहिणींनी सांगितलं की ब्रिजभूषण सिंग या भाजपच्या खासदाराने आमचं लैंगिक शोषण केलं. त्यांची साधी FIR लिहून घेतली नाही, पण उलट त्याच ब्रिजभूषण सिंगच्या पोराला यांनी उमेदवारी दिली. आम्ही कशी सुरक्षितता वाटावी? आम्हाला विशेष वाटतंय की ज्या बिल्किस बानोने आयुष्यभर लढा लढला त्या बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना बाहेर आल्यानंतर भाजपाई पेढे भरवतात, त्यांच्या मिरवणुका काढतात. आम्ही कसा विश्वास ठेवावा? आम्ही का विश्वास ठेवावा तुमच्यावर की जर प्रज्वल रेवन्ना नावाचा एक दक्षिणेतला माणूस ज्याच्या 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल होतात, 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल करणारा आणि एवढ्या बायकांचं लैंगिक शोषण करणारा, ज्याने आपल्या घरातली कामवाली आपल्या आईच्या वयाची माय मावली तिचंही लैंगिक शोषण करणं सोडलं नाही, आणि त्या अशा नराधमाचा प्रचार मोदीजी स्वतः करतात. आणि मोदीजी तिथे जाऊन सांगतात की रेवन्नाचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. कशासाठी? का मोदीजी त्यांचे हात बळकट करायचे? कोणत्या कामासाठी तुम्हाला रेवन्नाचे हात बळकट करायचे? त्या रेवन्नाचे ज्या वेळेला व्हिडिओज बाहेर येतात, सगळ्या गोष्टी होतात, पत्रकार परिषदा होतात, तेव्हा त्या रेवन्नाला अटक करण्याच्या ऐवजी मोदीजी तुमची सगळी यंत्रणा त्याला जर्मनीमध्ये सुरक्षित बाहेर काढून देते. नीरव मोदीला असंच बाहेर काढून दिलं, विजय मल्ल्याला असंच बाहेर काढून दिलं. काय मोदीजी, तुम्ही म्हणाला होतात की ना खाऊंगा ना खाने दूंगा, हमने आगे का सुना ही नहीं मोदीजी, कि जो आपने कहा था कि ना खाऊंगा ना खाने दूंगा, शायद आपने कहा होगा कि पार्सल करके मल्ल्या और नीरव के हाथ भिजवा दूंगा, बाद में मिलवा के खाएंगे. असं काही होतं का? ते आम्हाला कळलं पाहिजे. महिलांची सुरक्षितता. बरं, विषय फक्त प्रज्वल रेवन्नापर्यंत आहे का? तर नाही. काल सभा घेतली धारावीमध्ये. धारावीमध्ये आज रिंकी बक्सला गोवंडी पोलीस स्टेशनला पोहोचली होती. कोण आहे ही रिंकी बक्सला? आज मातृदिवस आहे. गेली 3 वर्ष झालं रिंकी बक्सलाला स्वतःच्या आईला भेटता आलं नाही. ज्या रिंकी बक्सलाने लैंगिक शोषणाचे आरोप राहुल शेवाळेवर केले, हजारो व्हिडिओ तिने दाखवले, हॉटेलची बिलं दाखवली, वाटेल त्या गोष्टी दाखवल्या की काय माझ्यावर अत्याचार झालाय ते बघा. पण राहुल शेवाळेची बाजू सगळ्या सरकारने घेतली. काय करायचं? मोदीजी अशा लोकांच्यासाठी. बरं, मला अरे दादा जरा थांबा की. मोदीजी, मला वाटलं राहुल शेवाळेवर प्रकरण थांबेल. मोदीजी तुमचे प्रतिनिधी म्हणून इथे होते ना देवेंद्र फडणवीस. मोदीजी तुम्हीच म्हणाला होता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी कि एनसीपी तो नेचुरल करप्ट पार्टी है. 70,000 करोड़ का सिंचाई का घोटाला, 70,000 करोड़ का. मोदीजी त्याला 72 तास उलटले नाही हो. त्या एबीपी माझाच्या एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार तर चक्की पिसिंग अँड पिसिंग. काय झालं मोदीजी त्या सगळ्यांचं? तुम्ही चक्की पिसिंग म्हणालात आणि त्यांच्याशीच आता किसिंग चालू आहे. किसिंग वरून आठवलं, ही तर म्हणले ही तर लईच महाग आहे. कसं काय? अहो म्हणले एक पप्पी 17 लाखाला पडली. मोदीजी कशा पायी करायचं सांगा बरं? कशा पायी मत द्यायचं आम्ही सांगा? हे एवढे सगळे प्रॉब्लेम हे फक्त महिलांचे सांगितले, हे फक्त महिलांचे सांगितले. कशासाठी आम्ही मत द्यायचं ते सांगा. कारण आम्ही ही लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतीची नाही, ही जिल्हा परिषदेची नाही.
राष्ट्रीय प्रश्न जरा विचारात घेतले पाहिजेत आणि राष्ट्रीय चेहरा जर मोदीजी दाखवला जात असेल तर प्रश्न मोदींनाच विचारले पाहिजेत आणि मोदींचे प्रतिनिधी म्हणून फडणवीसांना विचारले पाहिजेत. प्रश्न गोडसेंना विचारून उपयोग नाही, कारण गोडसेंच्या हातात फारसं काही नाही. गोडसेंच्या हातात जर काही असतं तर ऐन शिमग्याच्या दिवशी शिमगा करत बोंब मारत त्यांना 100 गाड्यांचा ताफा घेऊन शिंदेकडे जायची वेळ आली नसती. त्यांच्या हातात काही नाही. म्हणजे एकीकडे जसं राजाभाऊंनी सांगितलं की उमेदवारी माझ्या स्वप्नातही नव्हती. मला मुक्त संवादमध्ये ते म्हणाले होते की ताई मी सिन्नरच्या बाहेर जाणार नाही. मी म्हटलं तुम्हाला नाशिकभर फिरायचं आहे, तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिकभर फिरायचं आहे. 45 दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता, जो 13 लोकसभांमधून झाला होता, त्या 13 लोकसभांमध्ये जी निरीक्षणं आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती, त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल लोकसभेसाठी कोण माणूस असेल तर तो राजाभाऊ वजे आहे, हे निरीक्षणामध्ये नोंदवलं. हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल, पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता. नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता. सन्मान्य संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता. इथल्या कित्येक पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजाभाऊ वजे इज द ओनली कॅन्डिडेट हु इज अ व्हेरी एलिजिबल फॉर दिस पोस्ट. हा, त्याच्यावरून अजून एक आठवलं, ते काय इंग्रजीचं काय तर झालं म्हणलं पुढे. खरं तर भाषेचं तसं काही नसतं बरं का, भाषेचं काही एवढं काही नसतं. म्हणजे कबीर फार चांगलं सांगतात, पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिला ना कोय, 10 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. की ज्याला नम्रतेची, प्रेमाची, आपुलकीची भाषा कळते त्याला इतर भाषांची गरज पडत नाही. आणि त्यामध्ये राजाभाऊ म्हणजे सोनं माणूस आहे, काही विषय नाही. पण तरीही if he has a lot of concern about English then we should clarify this thing. यार असं कसं काय, त्यांना एवढं जर प्रॉब्लेम असेल तर आपण सांगितलं पाहिजे ना. कारण काय होते बऱ्याचदा माझं बी तुमच्यासारखंच होते, आपल्या गावाची नाळ जपून ठेवायची म्हणून गावाकडच्या भाषेत बोलायचं त्यांना वाटते काय इडीच आहे काय की हिला काय कळत. आधा हो असं काय करताय, लाख वेळा सांगितलंय बाई समजून हलक्यातच घ्यायचं नाही. आपण असा चार करणार नक्की करणार, राईट करणार. दादा हो, ह्या सगळ्यांच्या मध्ये जर विचार केला, जर इंग्रजीचा एवढा तुम्हाला घमंड असेल, तसं तर आम्ही घमेंड फार, भाजपला पण फार घमेंड आहे हो, आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या त्या 40 पण फार घमेंड आहे. घमेंड कशाचे आहे, फक्त खोक्यांचे आणि पैशाचे, दुसरं कशाचे नाही. पण आपली स्टाइल है काय, घमंड तो अक्सर पहाड़ों का भी टूटता है, तुम क्या चीज हो, तुम्हारा भी घमंड तोड़ देंगे और बड़ी शान से तोड़ेंगे, बड़ी लीड से तोड़ेंगे, एकदम लीड घेऊ. जर इंग्रजीचा एवढा घमेंड असेल तर आपली सपशेल विनंती आहे इकडे नाशिक मधल्या लोकांना, दादा हो, ज्याला इंग्रजी लय फ्लुएंट येते त्यानं गोडशेला मत द्या, आणि ज्याला मराठी कळते त्याला राजाभाऊला मत द्या. की कशाला किचकट करायचा विषय, हा सुरेश भट्टनी शेकट नाटक करायचं, इशेरी कट करून टाकायचा. आपण लय खोलात जात नाही, लय काय आपण किचकट बोलत नाही. आपलं कसं ओपन किचन आहे, जे शिस्त ते दिसतं, आपण काही लय खोलात जात नाही. पण तरीही ते म्हणतात की मोदींना पंतप्रधान करायचे आणि गोडसे त्याच्यासाठीचे उमेदवार. बरं गोडसेंना का मतं द्यावी, का मतं द्यायची गोडसेंना, म्हणजे इथे अजून 10-5 हुक्का पार्लर उघडायची म्हणून द्यायची का मतं आम्ही करणार, का द्यायची गोडसेंना मतं. अरे नाशिकमध्ये विमानतळ उभं करायचं आणि नियमित विमान सेवा उभी करायची म्हटलं तर जो माणूस विमान कंपन्यांकडून वैयक्तिक सवलती आणि कमिशनची मागणी करतो असा माणूस आमचा लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो. का मतं द्यावी आम्ही का अशा माणसाला मतं द्यावी की जो माणूस, म्हणजे तसे तर खूप सारे घोटाळे सांगता येतील, खूप सारे, पण झेडपी मागची वर्टी कॉलनी मधली शासनाची जागा स्वतःच्या बिल्डर फर्म साठी कुणी वापरली, हेमंत गोडसे, जरा याचं उत्तरही तुम्ही एकदा दिलं पाहिजे. आणि हो, नाशिक महापालिकेच्या हद्दीतला 800 कोटीचा घोटाळा ज्यावर विस्तृतपणे राऊत साहेब बोलले, मी तो मुद्दा अजिबात पुढे रिपीट करणार नाही, पण याची उत्तरं जरा हेमंत गोडसेंनी दिली पाहिजे. आता मग प्रश्न असा पडेल काही लोकांना की जर एवढं सगळं असेल तर गोडसेंना उमेदवारी का दिली मग, कारण भाजप आता फार शूड आहे बाबा,
भाजपा काही पद्धतीने उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणचे बदलले आणि इथे डबल उमेदवारी जर दिली भाजपाने तर गोडसे में कुछ तो बात होगी ना. असं कसं काय उमेदवारी कशी दिली है ना. अरे गोडसे में कुछ तो बात नहीं है. गोडसे के पास बहुत सारी फाइल है, बहुत सारी शिड्या भी है. त्यांना माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या कुंडल्या आणि त्यांच्या फायली जर गोडसेंकडे असतील आणि गोडसे जर ब्लॅकमेल करू शकतात असं वाटत असेल तर आपण गोडसेंना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं. ह्याच्या पलीकडे काही फार मोठं कारण असण्याचं काही कारण नाही हे नीट समजून घ्या. आता असा जो माणूस आहे की ज्या माणसाला मी बाकीच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अजिबात जाणार नाही, पण या नाशिकमध्ये ज्यांनी सान प्रकल्पाचं नाव फोड नारळ, सान प्रकल्पाचं नाव फोड नारळ, जेवढी म्हणून नारळ फोडली त्याचं पुढे काय केलं, किती प्रकल्प सिद्धीच गेले बरं. गेल्या 10 वर्षामध्ये गोडसेंनी कोणता प्रकल्प पूर्णत्व असलेला याची एकदा बैजवार यादी सांगावं त्यांनी की काय केलं आणि काय नाही ते. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट नीट समजून घ्यायची आहे की गोडसेंनी तर प्रकल्प पूर्ण केलेच नाही, कारण इथला बोट प्रकल्प असेल, इथले रस्ते असतील, इथल्या बऱ्याच गोष्टी असतील. मला वाटते त्या सन्मान्य भुजबळ साहेबांच्या काळात झाल्या. भुजबळ साहेबांनी बऱ्याच गोष्टी केल्या पण त्या 10 वर्षाच्या आधी. ह्या 10 वर्षामध्ये सगळी विकास कामं ठप्प झाली, ती केलीच गेली नाही. आता त्या कामाला जर गती द्यायची असेल तर कामाचा माणूस तिथं ठेवावा लागेल. हुक्का पार्लरवाला माणूस कसा चालेल, कामाचा माणूस द्यावा लागेल. आणि म्हणून कामाचा माणूस म्हणून आम्हाला वाटतंय की राजाभाऊ वजे हा कामाचा माणूस आहे. कामाचं ओझं घेऊन वावरणारा राजासारखं मन आणि मनासारखा राजा असा माणूस आहे म्हणून आपण द्यायचं. बर, आता हे सगळं चालू असतानाच मी म्हणजे तुम्हाला माहित नसतं, मला माहित नाही की तुम्ही किती त्यांना ओळखता ते. मी मुक्त संवादच्या दौऱ्यामध्ये 3 दिवस इथे 24/7 होते. 24/7 त्यातला एक किस्सा मगाशी सुद्धा भाऊनी सांगितला. पण एक महत्वाचा किस्सा, आम्ही का मोदींना पंतप्रधान करायचं. दादा हो, बेरोजगारीचा रेशो किती झाला ते बघा. 10 वर्षापूर्वी बीएड ला 12वी पास झालं की आपण लेकराचे मेमो घेऊन डीएड ला जात होतो की पोराचा कागद भरावा, डीएड ला नंबर लागावा, डीएड ला नंबर लागला तर लेकराला नोकरी लागेल. पण 10 वर्षात डीएड बीएड कॉलेज पोस्ट पडले, एकही डीएड बीएड ची भरती झाली नाही. सीईटी झाली की टीईटी, टीईटी झाली की सीईटी. कित्येक लेकरांची तर अशी परिस्थिती झाली की ते यजमार झाले. आरोग्य सेवेची भरती नाही, तहसीलची भरती नाही, कृषी खात्याची भरती नाही, सेतूतली भरती नाही, मंडलची भरती नाही, आशा वर्करचे पगार नाही, अंगणवाडी सेविकांचे पगार नाही, पेन्शनर लोक आंदोलन करत आहेत आणि सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांच्यासाठी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस अग्निवीरची योजना आणली. किती वाईट परिस्थिती आहे बघा. आमची सगळी ही जी लेकरं आहेत, जी तरुणी बांड पोरं ज्यांना नोकऱ्या नाहीयेत, ही पोरं नाक्यावर दिसतात. नोकरी नाही म्हणून छोकरी नाही, लेकरांची लग्न नाही, 38-40 वर्ष पोरांची झाली. प्रश्न इतके गंभीर बनत चालले की ही पोरं राजकीय पक्षांचं रॉ मटेरियल आणि मोबाईल घेऊन, घरात मोबाईल घेऊन नुसती सर्फिंग करतात. त्यांच्या हेही कुणी लक्षात येऊ देत नाही की खाने के लिए घर में आटा नहीं है, पर सर्फिंग के लिए पर डे का 1.5 GB डाटा है. और डाटा कौन दे रहा है तो मोदी जी का दोस्त अदानी दे रहा है. कर लो दुनिया मुट्ठी में. मोदी जी, आम्ही तुम्हाला का पंतप्रधान करायचं, का आम्ही द्यायचं तुम्हाला मत, कारण गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही सगळे भारतातले लोक, महाराष्ट्रातले लोक गरीब झालो. श्रीमंत कोण झालं तर तुमचा दोस्त अदानी आणि अंबानी, दुसरं कोणीच श्रीमंत नाही झालं. आम्ही का द्यायचं मत तुम्हाला, कशासाठी द्यायचं. राजे हो, हे स्मार्ट सिटीवर फार बोलतात. मी साधा प्रश्न विचारते त्यांना, अरे 9 स्मार्ट सिटी दाखवा, 9 वर्षाची कारकीर्द 9 स्मार्ट सिटी दाखवा. नाशिकला तुम्ही स्मार्ट सिटी मध्ये धरलं होतं, काय नाशिकची अवस्था केली ती सांगा. नाशिकमध्ये जर पूर आला तिकडचा तर काय परिस्थिती असते त्यावर बोला. तुम्ही असं कोणतं विकासाचं काम केलंय म्हणून तुम्ही आम्हाला तोंड दाखवू शकता ते आम्हाला सांगा. तर त्यावरही ते काहीच बोलत नाही. राजे हो, बेरोजगारीचा प्रश्न जो का तेव्हा आहे. काय परिस्थिती आहे लेकरांची, नोकऱ्या नाहीयेत, बेरोजगार लेकर आहेत, भरती होत नाहीये. भरती करण्यासाठी म्हणून जी पोरं परीक्षेला अर्ज भरत आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा कुठला आहे तर होम लोनचा नाहीये, व्हेकल लोनचा नाहीये,
फिक्स डिपॉझिट नाही, सेव्हिंग नाही. पैसा कुठला जास्त आहे तर सगळ्यात जास्त पैसा नोकऱ्यांच्या चलनाचा आहे. म्हणजे काय की एक नोकरी जर निघाली तर साधारणतः एक चलन भरायला एका लेकराला 1000 रुपये लागतात. फॉर्म भरायला कम्प्युटरवर 200 रुपये घेतले जातात. परीक्षा कुठं होतीये तर परीक्षा सिन्नरला होत नाही, परीक्षा इगतपुरीला होत नाही, परीक्षा संगमनेरला होत नाही, परीक्षा तिकडे अजून कुठे होत नाही, तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होते, जिल्ह्याच्या ठिकाणी नाशिका. म्हणजे त्या लेकराला जायला यायला तिकिटाला किमान 500 रुपये लागतात. म्हणजेच एका परीक्षेसाठी एका लेकराला साधारणतः 2000 ते 2200 रुपये खर्च होतो. प्रत्येक आई वडिलांची ऐपत नाहीये की एवढे पैसे खर्च करावे, कारण वर्षातून काही एकच नोकरीचा अर्ज निघत नाही. वर्षातून किमान 10 ते 15 नोकरीचे अर्ज ते लेकरू भरतं आणि प्रत्येक वेळेला आई वडील एका अर्जाच्या मागे 2000 ते 2200 रुपये त्या लेकरावर खर्च करतात. ऐपत नसली तरी किडूक मिडूक निघतात, गहाण ठेवतात आणि त्याच्यातनं त्या लेकराचं भरती करून देतात. लेकरू डोळे फोडून अभ्यास करतं, परीक्षा देतं, घरी येतं आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी काय, पेपर फुटला, गेलं सगळं पाण्यात. अरे पण आमच्या लेकरांनी जे हजार रुपये भरले त्याचं काय, ते गव्हर्नमेंट कुठं परत देते आम्हाला? लेकरांचे पैसे परत देत नाहीये. तलाठी भरतीच्या 200 जागा निघाल्या दादा हो, 200 जागा निघाल्या आणि लेकरांनी फॉर्म किती भरले? 18 लाख फॉर्म भरले. 18 लाख गुणिले 1000 रुपये. अरे किती चलन जमा झालं? एवढं चलन कुणाकडे गेलं? सरकारकडे. सरकारनं काय केलं त्याचं? हा घोटाळा किती मोठा आहे यावर कुणीही बोलत नाही. सुपारी घेऊन बोलणारे राज ठाकरे सुद्धा यावर बोलत नाही, चकार शब्द काढत नाही की आमच्या पोरांच्या पैशाचं काय झालं, काय आमच्या लेकरांना वेठीस धरलंय तुम्ही, काय या लेकरांची नोकर भरती होत नाही. पिराजी पवार सारखा एक पोरगा जो राजाभाऊ सोबत फिरतो, अरे केवढं गुणी लेकरू आहे, केवढं हुशार पोरगा आहे, नम्र आणि अत्यंत हंबल आहे. ही सगळी सोन्यासारखी माणसं त्यांनी जपली. पण ह्या लेकरांच्या नोकऱ्यांचं काय? का राजाभाऊ वजे पाहिजे आणि का गोडसे नको? कारण गोडसेला निवडून देणं म्हणजे पुन्हा बेरोजगारीचे लोंढे निर्माण करणाऱ्या मोदींना निवडून देणं आहे. पण राजाभाऊ वजे का हवे आहेत? तर मी 3 दिवस ज्यावेळेला दौऱ्यात होते तेव्हा बघितलं की सिन्नर मध्ये एक अत्यंत सुंदर 2 मजली स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र जिथं उभं आहे आणि त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये शेकडो लेकरं शिकतात, अभ्यास करतात आणि त्या लेकरांवर होणारा खर्च कुणी करावा? तर आमदार राजाभाऊ वजेंचा जेवढा आमदार निधी येतो तो सगळाच्या सगळा निधी त्या लेकरांवर खर्च होतो. आम्ही करतो आणि मग बोलतो, आम्ही असेच बोलत नाही. मी म्हटलं ना की मुक्त संवाद हा निरीक्षण दौरा होता. एका गोष्टीचं बारीक गोष्टीचं निरीक्षण चालू होतं. काय पद्धतीचं आणि काय कन्स्ट्रक्टिव्ह काम आम्ही उभं करू शकतो. शाळांचा दर्जा तुम्ही काय केला? मोदीजी कुणीतरी इथल्या राज्यातला बोलत नाही. राज ठाकरे माझे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा जरा हे दाखवा आणि याच्यावर बोला. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21A, एज्युकेशन इज आवर फंडामेंटल राईट. शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. पण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काढलेलं धोरण, या धोरणामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं, सगळे लोक इकडे गुंतले होते, तेव्हा केंद्राने काय केलं? केंद्राने खासगी विद्यापीठ कायदा मंजूर करून घेतला. काय आहे हा खासगी विद्यापीठ कायदा? म्हणजे ज्या लोकांच्या शिक्षण संकुल, शिक्षण संस्था आहे, समजा इकडे प्रवराचे विखे असतील, तिकडे कुणी मोहिते असतील, अजून कुणी हे जे तानाजी सावंत, हे जे लोक आहेत ज्यांचे मोठमोठे एम्पायर आहे, या लोकांना खासगी विद्यापीठांचे दर्जे देऊन टाकायचे. एकदा तो दर्जा दिला की त्यांच्याकडे कुणाला नोकरीवर ठेवायचं त्यासाठी कुठलाही आरक्षणाचा नियम नसेल आणि त्यांच्याकडे जे लेकरं शिकणार आहेत त्या लेकरांचीही फीस किती असेल यावर सरकारचा कंट्रोल नसेल. राज ठाकरे याच्यावर बोला आधी. पोपटपंची कुणालाही करता येते. दर वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या गाल तर चालत नाही. ते हे सांगा आधी की इथल्या गोरगरीब लेकरांनी शिकायचं कसं काय? याच्यावर तुम्हाला बोलायला सुचलं नाही की अरे आमच्या सरकारी शाळा सरकारने ठेकेदारांना विकायच्या ठरवल्या आणि ठेकेदारांनी काय केलं? याच नाशिक मध्ये ठेकेदाराने शाळेचं पटांगण कशासाठी दिलं?
शिकण्यासाठी नाही, शिकण्यासाठी नाही दिलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दिलं. याच नाशिकमध्ये घडलं ना, याच नाशिकमध्ये. वा, का राज ठाकरे तेव्हा प्रश्न विचारला नाही तुम्ही? तुमच्यात फार वक्तृत्व शैली आहे ना, मग प्रश्न विचारायचा की अरे शिक्षण जर मूलभूत अधिकार संविधानाने सांगितलेला आहे, तर हा मूलभूत अधिकार गोरगरिबांच्या लेकरांचा नाकारून ठेकेदारांचं भलं करणारा नियम काढत शाळा कशा काय तुम्ही ठेकेदारांना देऊ शकता? ज्या शाळांमध्ये गौतमी पाटलांचा कार्यक्रम, त्यांनी गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा, आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलाय राडा. अरे धन्यवाद, काय मत द्यायचं? आणि इकडे गोडशिरी हुके पार्लर मध्ये केलाय राडा, पाटलाचा बैलगाडा. का मत द्यायचं? आम्हाला एक कारण सांगा ना तुम्ही. आम्ही वैयक्तिक बोलत नाही आहोत, आम्ही लोकांच्या मनातलं सांगतोय, लोकांचे प्रश्न सांगतोय. का का आम्ही उभे राहतोय त्याचं कारण सांगतोय आम्ही. अरे या सगळ्या ठिकाणी हा नाशिक, हा बागायतदारांचा जिल्हा, हा नाशिक शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा जिल्हा. या नाशिक मध्ये मुक्त संवाद यात्रेच्या दरम्यान आम्ही कांदा पिकं बघितली. काय अवस्था आहे कांदा पिकाची, काय अवस्था आहे दूध उत्पादकांची. आम्ही आमचं दूध, शेणमूत आम्ही काढणार, त्या जनावरांचं शेणमूत आम्ही काढणार, वैरण आम्ही घालणार, पेंड आम्ही घालणार, धारा आम्ही काढणार, दूध संकलन केंद्राला दूध आम्ही नेऊन पोहोचवणार. आणि आम्हाला दुधाचा भाव किती? 22 ते 23 रुपये. आणि त्यानं नुसता पिशवीवर ठप्पा मारते. भाव किती झाला? 60 ते 62 रुपये. एक टँकर दुधाचा आज जातो दूध संकलन केंद्रामध्ये, आणि बाहेर पडताना 5 टँकर कसे होतात? दुधाची भेसळ थांबली तर दुधाचा भाव स्थिर राहू शकतो, दुधाला भाव मिळू शकतो. काय दूध संकलन केंद्रावरची भेसळ यांना रोखता येत नाही? याच्यावर काय सरकार नियंत्रण आणू शकत नाही? राज ठाकरे, हे प्रश्न माहित आहेत का तुम्हाला? एसी मध्ये राहून आणि दुपारी उठून कसे कळतील प्रश्न? जो शेतकरी कोंबडा आरवल्यावर उठतो आणि कष्ट करतो, त्याचे प्रश्न तुम्हाला कळणार नाही. आणि हो राज ठाकरे, मिस्टर ठाकरे, मिस्टर राज, हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही. पण मिस्टर राज, तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना, तुमच्या दुपारी उठण्यावर, आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती, त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली. तुम्ही माझ्यावर बोलावा, फार बोलायला लावू नका मला. नाद करायचं नाही माझा, मी चक्रवाळ व्याजासकट हिशोब घेणार आहे. नाद करायचं. आता मी एवढं का बोलते ते सांगते बरं का, म्हणजे तुम्हाला कळेल. झालं असं की आता सभा होती त्यांची तिकडे ठाण्याला, सगळे विषय दिले सोडून लावला माझा व्हिडिओ कुठला लावला माहितीये का? मी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायची. साधारणतः 27 वर्षापूर्वीचा व्हिडिओ लावला, त्याच्यात माझा चेहराच कळत नाही. वक्तृत्व आणि वादामध्ये काय असतं, तर वक्तृत्व आणि वादविवादामध्ये विशेषतः एक विषय असतो, त्या विषयाची एक चांगली बाजू मांडायची, एक वाईट बाजू मांडायची एकाच विषयावर. एकानं हो म्हणायचं, एकानं नाही म्हणायचं. शिवसेना तारू शकेल का असा काहीतरी विषय होता. माझा एक मित्र सांगतो की तारू शकेल, आणि मी म्हणते की नाही तारू शकेल, कारण विषयाची गरज आहे, खेळ येतो. आणि त्यातला एक क्षण काढून आज राज ठाकरेंनी वाजून एक मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात बघा 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 काय बोलल्या त्या आपल्याबद्दल, आणि तुम्ही त्यांना फिरवता. मिस्टर राज, माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये बाकी काही साम्य नसेल, पण एका गोष्टीचं निश्चित साम्य आहे. मी वंदनीय बाळासाहेबांसारखी एका गोष्टीसाठी नक्की आहे. जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा गेली, शोधत बसत नाही पुन्हा इथे पडली का तिथे पडली. बोलले. पण मिस्टर राज, जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना, आत्ता 20 वर्ष चळवळीत टाचा घासल्यानंतर मी आत्ता आले अशा काळामध्ये, ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते, तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यूशय्येवर असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत, त्याच्या आजाराची टिंगल उडवत तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला, सुपाऱ्या घेऊन भाषण केली. त्यावेळेला सुषमा अंधारे सुळावरची पोळी खात होते. त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या
आणि हो, जेवढ्या ताकदीनं बोलते ना, मैं दुश्मनी भी बड़ी निडरता से करती हूँ और दोस्ती भी तहे दिल से निभाती हूँ. तुमच्यासारख्या सुपाऱ्या घेत नाही मी. सुपारीबाज नाहीये. आज याची सुपारी वाजवली, उद्या त्याची सुपारी वाजवली. तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज, प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात. ज्याचं राज्य असेल त्याची पोळी, ज्याची पोळी खाता त्याची टाळी वाजवता. त्यापैकी आम्ही नाही आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवाद ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता मा जिजाऊ, मा रमाई, अहिल्यादेवी होळकर, फातिमा शेख यांच्या विचारांचं बाळकडू पिऊन आलेलं आहे. सत्ता आणि पैशाची चटक आम्हाला नाही. सत्ता आणि पैसा आमच्या तोंडाला लागलेला नाहीये. उभा महाराष्ट्राने बघितलंय 2 वर्ष सुषमा अंधारेने काय कष्ट घेतले असते. आणि इतके कष्ट घेतले की ज्यांनी कधी काळी म्हटलं की शिवसेना तर संपली, त्यांचा, ज्या एजंट देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की शिवसेना तर संपली, त्यांचा मालक नरेंद्र मोदी म्हणतो की उद्धवजी आइए हमारे साथ आइए, त्यांना आमची गरज पडते. तेव्हा मिस्टर राज, आम्ही तुमच्यासारख्या प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत नाही. आणि ठामपणे सांगतो, वो बुलाती है मगर जाने का नहीं. कारण मी असेल किंवा राजाभाऊ वाजे असतील, आम्हाला काही सत्तेच्या ऑफर आल्या नसतील. आला नाही करू. शिंदे साहेब चालूच असेल की फोन, आवलंय फोनच. नरेश मस्के फोन करण्यात पटाईत माणूस. ज्या नरेश मस्केच्या सोबत व्हिडिओ लावला, आता ही नरेश मस्के म्हणजे एकदम मस्करीचा कार्यक्रम आहे, सोडून द्या. जसं इथे आहे ना, आम्ही का इतकं जीव तोडून बोलतोय माहितीये का? कारण आम्हाला माहिती आहे राजाभाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे. आणि जसा राजाभाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे ना, हेमंत गोडसे नाशिककरांच्यासाठी चेष्टेचा विषय आहे. का म्हणतोय आम्ही? का बदल झाला पाहिजे म्हणतोय आम्ही शेतमालाच्या भावाबद्दल बोलतोय. का दुधाचे भाव मिळत नाहीत आम्हाला? आम्ही कांदा पिकवला, अवकाळीचा पाऊस झाला, कांद्याची पात सरळ होती, कांदा वारंवार आलं, पात मोडली, पाण्याचा थेंब थेट कांद्यामध्ये गेला, कांदा सडला. मिस्टर राज, तुम्हाला हेही कळत नसेल भुईमुग वर येतो का खाली. मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, मला कळतं. मला कांदा कळतो, सोयाबीन कळतं, गाजर गवत कळतं, सगळंच कळतं मिस्टर राज. कारण मी तुमच्यासारखी सुपाऱ्या घेणाऱ्यातली नाहीये. माझी आई कष्टाची भाकरी खाते. माझा बाप मेल्यापासून 8.5 एकरच्या कोरडवाहू शेतामध्ये दिवस रात्र राबते. आजही माझी आई कष्ट करते. माझे 2 भाऊ आजही कंपन्यांमध्ये रोज कष्टाची भाकर खातात. आणि माझ्यासोबत कुणीही म्हणावं गेला 2 वर्षात माझा एकही भाऊ कुठल्याही मंचावर नसतो. मी एकटी असते. मिस्टर राज, तुम्ही ज्यांची टाळी वाजवता ना, ते सगळेच इन्क्लुडिंग हेमंत गोडसे, या सगळ्यांना ताफा लागतो खूप मोठा. आणि मी 10 वेळा सांगते की कळप लांडग्यांचे असतात, वाघीण एकटीच येते. नाच करायचा नाही माझा, नाच करायचा. व्हिडिओ दाखवतो माझा. आणि मग मी व्हिडिओ दाखवल्यावर किती पडेल मिस्टर राज? मला रमेश किरी मृत्यू प्रकरणाचा व्हिडिओ लावायला भाग पाडू नका तुम्ही. आणि कोहिनूर मिलच्या त्या ईडीच्या नोटीस बद्दलही बोलायला भाग पाडू नका तुम्ही. दादा हो, हा मिस्टर राज, ज्याचा एवढाच प्रॉब्लेम आहे की उद्धव ठाकरेच्या बाजूने असतील त्याच्या विरुद्ध बाजूने बसायचंय. आणि भाजपला पक्क माहितीये की ज्याचा एकही आमदार नाही, पण त्याला का सोबत घ्यायचं? कारण त्यांना माहिती आहे की शिंदेना सोबत घेतलं तरी फरक पडला नाही, अजित पवारला सोबत घेतलं तरी फरक पडला नाही, ठाकरे आडनाव लागतं. मग बिनचलक्या इंजिनचं का असे ना, म्हणून बिनचलकं इंजिन त्यांनी घेतलं. याच्यावरून तुम्हाला दुसरी गोष्ट कळली का दादा? मोदी की गॅरंटी कुछ भी नहीं है. अरे मोदी की गारंटी होती तो मोदी काहे को शिंदे साहब को बुलाता? गारंटी नहीं ना, गारंटी नहीं करके अजित पवार को बुलाया, लेकिन फिर भी गारंटी नहीं मिल रही. खुद
गारंटी नहीं दे रहे वो लोगों की क्या गारंटी लेंगे? आणि हे गॅरंटीची भाषा करतात यांच्या हे लक्षात येत नाही जेव्हा हे गॅरंटी 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 म्हणतात तेव्हा यांना सांगता येत नाहीये की अरे देशभरात तुम्ही 200च्या पुढे जाणार नाही असं वातावरण आहे. कारण तमिळनाडूत तुम्हाला कोणी शिरकाव करू देत नाही, केरळमध्ये तुम्ही शून्य आहात, पंजाबचा शेतकरी वाटच बघून आहे. कारण शेतकऱ्याच्या आंदोलनात खिळे ठोकणारे तुम्हीच आहात. मिस्टर राज, शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकणाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला लावता आला नाही का? का मिळाला नाही? शेतकरी तुम्हाला सुपाऱ्या देऊ शकणार नाहीत ना? त्या बिचाऱ्यांकडे काही 200-200 रुपये देण्याची काही नाही. असो, तुमची नियत तुमच्या सोबत. शेतकरी पंजाबच्या आंदोलनातला शेतकरी वाट बघतोय. इकडे आंध्र आणि कर्नाटक मधली परिस्थिती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. तेलंगणामध्येही यांचा प्रभाव दिसत नाहीये आणि महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे. तिकडे दिल्लीला अरविंद केजरीवाल आता वाघ पिंजऱ्याच्या बाहेर आलेला आहे. की पळ सगळीकडे यांना करून सोडलेला आहे. त्यामुळे मोदींना रोज नवे स्टेटमेंट करावे लागत आहेत आणि असे स्टेटमेंट करताना मोदींनी काल परवा अजून एक स्टेटमेंट केलं की गलिच्छ लोक आहेत, की ते घाणेरड्या पातळीचे लोक आहेत. आम्हाला ही निवडणूक फक्त राजाभाऊ वजेला खासदार करण्यासाठी नाही महत्वाची, एका माणसाच्या खासदारकीच्या सीटसाठी ही निवडणूक महत्वाची नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महत्वाची आहे. ही निवडणूक महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता बाधित ठेवण्यासाठी गरजेची आहे. ही निवडणूक दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही हे सांगण्यासाठी आहे. कारण हे झुकले, जे 40 गेले ते वाकले, विकले. आपण नाही बोललो. कोण बोललो? दानवे दाजी, रावसाहेब दानवे उर्फ चकवा. जालन्यात त्यांना चकवा म्हणतात. ते काय बोलले झुकायच्या गोष्टी करतात ते. आणि 40 जण तर झुकले बी, विकले बी, वाकले बी. त्याच्या पुढे लय काय बोललं मी नाही बोलत ते. त्याच्या पुढे बी नाही सांगितलं त्याने. आमच्यासाठी का निवडणूक महत्वाची आहे? राजाभाऊ वाजे असतील किंवा आम्ही असू, आम्हा सगळ्या शिलेदारांच्या साठी अस्मितेचा विषय आहे. हा चुरशीचा विषय आहे. हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही, झुकणार नाही, झुकू देणार नाही. आम्ही ताकदीनं लढत राहू. का गरजेची आहे आम्हाला ही निवडणूक दादा? हो, तर आपण कांदा प्रश्नाचं जेव्हा सांगत होतो की कांदा सडला तरीही आमच्या शेतकऱ्यांनी कंबर कसली. काही ठिकाणी कांदा लावला, कांदा आला आणि काय परिस्थिती झाली? कांद्याची निर्यात बंदी. महाराष्ट्रात कांद्याची निर्यात बंदी. किती? 38% का 48% दादा? 40% निर्यात कर आमच्यावर लावला. निर्यात बंदी, 40% निर्यात कर. आणि गुजरातचा कांदा मात्र जातो. गुजरातमध्ये निर्यात बंदी नाही कांद्यावर आणि आमच्या कांद्यावर निर्यात बंदी. मिस्टर राज, कुछ पता भी है आपको कि महाराष्ट्र के किसान क्या चाहते हैं और प्याज की निर्यात पर आपका क्या कहना है मिस्टर राज? खैर छोड़िए, कल दोपहर में जब नींद से जागकर उठेंगे तो जरा समाचार पत्र पढ़िए, थोड़ी सी 2-4 किताबें पढ़िए, अध्ययन कीजिए और बाद में बात कीजिए. मी तुमच्यासारखी पोपटपंची करणारी नाही, मेरिटची स्टुडंट आहे, फार मेरिटची. जर आमच्या शेतकऱ्यांच्या निर्यात बंदीचं तुम्ही धोरण आखत असाल, महाराष्ट्रातला शेतकरी उपाशी मरतोय, तुम्ही इथं ना तुम्ही विमा गोळा करू दिल, ना आमच्या शेतकऱ्यांना विमा दिला, ना नुकसान भरपाई दिली, ना शेतीचे पंचनामे नीट झाले. शेतकऱ्यांवर बोलायला यांना वेळच नाही. अवकाळी पावसाने 2 ते 3 वेळेला आम्हाला झोडपून काढलं. शेडनेट बुलढाण्यामध्ये सगळे शेडनेट उद्ध्वस्त झाले. कोण आमच्यासाठी आलं? कुणी आलं नाही. या समृद्धी महामार्गावर घाईघाई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. त्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. मिस्टर राज, त्या समृद्धी महामार्गाचा एखादा व्हिडिओ लावायचा होता की मानलंच तुम्ही, तुम्हाला पण चल बख्श दिया. आता नाही दादा. हो, ही निवडणूक का महत्वाची आहे? कशासाठी ही निवडणूक महत्वाची आहे? कारण इथल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. आणि ही निवडणूक का गरजेची आहे? ही निवडणूक महागाईने आम्हाला चटके बसतायत म्हणून गरजेची आहे. महागाई प्रचंड वाढली. एवढी महागाई वाढली, कालपर्यंत सिलेंडरवर बसून आंदोलन करणाऱ्या एक मावशीबाई होत्या, ज्या भाजपच्या जाहिरातीत दिसायच्या.
400 रुपयाचा सिलेंडर असताना त्या म्हणतो त्या महागाई वाढली. आता सिलेंडर 1200 कडे गेला तरी त्या बोलत नाही, त्याच्यावर त्या शब्दही काढत नाही. यावर कुणी बोलावं? महागाईवर कुणी बोलायचं? तर त्यावर ते चकार शब्द काढत नाही. आम्हाला इथे महागाईच्या झळा बसतात. ही महागाई कमी झाली पाहिजे असं आम्हाला विजनरी वाटतं. मग असं बोलताना लगेच ते काय करतात? सुपारीबाज लोकांना पुढे आणतात, उपकंत्राट चालवतात. आणि मग राज ठाकरे सारखा एखादा माणूस आपल्याला बहकवायचा प्रयत्न करतो आणि हिंदू मुस्लिमचा लुटुपुटूचा खेळ खेळायला लागतो. अय दादा हो, अरे हे हिंदू मुस्लिम हे यांचं जुनच कारण आहे. जेव्हा जेव्हा यांना वाटतं की आपण इलेक्शन जिंकू शकत नाही तेव्हा तेव्हा हे हिंदू मुस्लिम कडे वाद नेतात. फडणवीसांनीही असंच केलं मागच्या वेळेला. नितेश राणे असेल, नवनीत राणा असतील, कंबोज असतील, यांना अशाच पद्धतीने आपसात झुंजी करायला भाग पाडलं. पण हे झुंजी करायला भाग पाडल्याच्या नंतर झालं काय माहितीये का? की त्यानंतर इथल्या हिंदू भावंडांनी आणि मुस्लिम भावंडांनी इतका समंजसपणा दाखवला की कुणीही उचकला नाही, चिथावणीला बळी पडला नाही, एकही दंगल झाली नाही. मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी दुसरा पैत्रा केला. फडणवीसांनी हा दुसरा पैत्रा केला की जर हिंदू मुस्लिम वाद होत नसेल तर दुसरा वाद लावूया. कालपर्यंत आम्ही मराठा, अरे वेळ आहे 10-12 मिनिटाचा वेळ आहे, मोबाईल सेट करून घ्या. फॉसिलचं घड्याळ आहे माझं. हा, ह्या सगळ्या का दाखवतोय घड्याळ? 13 मिनिटं वेळ, मला माहित आहे, वेळ माहित आहे मला. काय दाखवतो? बोलणार आहे माझ्या नंतर कुणी अजून? काय तरी चाललेलं असतं. आम्ही महागाई बद्दल सांगत होते दादा. या सगळ्या महागाईचा एवढा दर वाढत गेला, जी लोक महागाईवर मतं घ्यायला आली होती ती सगळी गायब झाली. ज्या देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं बोलायला सुरुवात केली मग त्यांनी हिंदू मुस्लिम वगैरे, पण ते झालं नाही. कालपर्यंत आम्ही गावगड्यातली माणसं, इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, भागवान, धनगर, लोहार, सुतार, आटकर, सलगर, कातकरी, आदिवासी, पारधी, घिसाडी, कैकाडी, वडारी, सगळीच्या सगळी माणसं आम्ही गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होतो. फडणवीसांनी असा काही डाव खेळला की कारण नसताना आमच्यामध्ये मराठी ओबीसीच्या भिंती तयार झाल्या. ह्या भिंती कुणी तयार केल्या? या फडणवीसांनी. मिस्टर राज, प्रश्न विचारा कधी फडणवीसांना. फार हिंदू मुस्लिम करताना प्रश्न विचारला पाहिजे की अरे हिंदू जास्त परेशान झाला गेल्या 10 वर्षात. बारसू रिफायनरीला जो लाठी हल्ला झाला आणि आंदोलकांवर लाठ्या चालल्या, त्या रिफायनरीच्या आंदोलनामध्ये जखमी झालेले कोण होते? ते हिंदू होते, हिंदू. इकडे देहू आळंदीला जे वारकरी होते त्या वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला. कोण होते ते वारकरी? हिंदू होते, हिंदू. इकडे अंतरवली सराटीला आमचे मराठा भाऊ जखमी झाले. कोण होते ते? हिंदू होते, हिंदू. आणि या सगळ्या लाठी हल्ल्याचे आदेश काढणारे देवेंद्र फडणवीस ते कोण आहेत? हिंदू, हिंदू आहेत. मिस्टर राज, कधीतरी विचार करा, लॉजिकली बोला. पण तुम्ही लॉजिकली बोलणार नाही, सोडा. तुमचा आणि लॉजिकचा काहीच संबंध नाही. दादा हो, हे सगळ्यांमध्ये आपण आपली जर इधर कुछ है, इधर निर्वात पोकली नाही है. आपल्या खांद्यावर नुसतं रिकामा मडकं नाहीये, डोकं आहे, डोक्यात मेंदू आहे. मेंदूने विचार करायचा की अरे असं काही आहे का या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये. मी का म्हटलं निर्वात पोकली नाही? कारण मोदींच्या भक्तांच्या डोक्यावर निर्वात पोकली आहे. जेव्हा मोदी काल ओडिशामध्ये म्हणतात की मुझे बताइए कि उड़ीसा के हर एक जिले का कैपिटल कौन सा है, बताइए, तो खालचे भक्त टाळ्या वाजवायला लागले. डोकंच नाही ना, मेंदू नाही ना वर. त्यांना कळेच ना, अरे जिल्ह्याला राजधानी नसती ना राजा, कळेच ना त्यांना. दादा हो, तुम्ही विचार करा, तुम्हाला मेंदू आहे असं मला वाटतं. असं काही आहे का की मुस्लिमाला 1200 रुपयाला जर गॅस मिळत असेल तर हिंदूला काय 200 रुपयाला गॅस मिळतो का? मुस्लिमाला जर तुरीची डाळ जर 200 रुपये किलोला मिळत असेल तर हिंदूला काय 20 रुपये किलोला मिळते का? मुस्लिमाच्या लेकराला शाळेमध्ये 2.5-3 लाख रुपये जर ऍडमिशनला लागत असतील तर हिंदूच्या लेकराला काय फुकट ऍडमिशन मिळतं का? अरे जी महागाईची झळ इथं हिंदूला बसते तीच बौद्धाला बसते, तीच ख्रिश्चनाला बसते, तीच जैनाला बसते आणि तीच मुस्लिमाला पण बसते. मग हा धार्मिक वाद आणला कुणी? भाजपने. का आणला? तर आता जरा शेवटाकडे यायला पाहिजे. का आणलाय वाद त्यांनी?
दादा हो, जाहिरात बघता का कधी? नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन मध्ये असे स्क्रोल करताय तरण्या पोरा हो, असे स्क्रोल करतात. स्क्रोल करताना तुम्हाला जाहिराती दिसतात. जाहिरात पुस्तकाची दिसते का वागा? अय भावा दिसते का? की हे पुस्तक वाचा चांगलं आहे, दिसते? नाही दिसत. जाहिरात त्याच्यावर बाबा तब्येतीला तूप चांगलं असतंय, तूप खावा, दिसते का? नाही. जाहिरात व्यायाम करा बाबा तब्येत चांगली राहते, दिसते का जाहिरात? नाही. बदाम खावा बाबा तब्येत चांगली, दिसते का जाहिरात? नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी प्याओ ना महाराज. जाहिरात कशाची आहे? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा रंग जमील बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइपर. जाहिरात वाईट गोष्टींची असते. जाहिरात वाईट गोष्टींची असते. टीव्हीवर तुम्हाला फार जाहिराती मोदींच्या दिसत आहेत. मोदी वाईट विचारांचे आहेत म्हणून जाहिरात करावी लागते. आम्ही जाहिरात करत नाही, आम्ही फक्त काम करतो. त्यांच्याकडे पैसा आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. का निवडणूक ही गरजेची आहे? का बदल गरजेचा आहे? का राजाभाऊ वाजेला निवडून आणायचं? तर राजाभाऊ वाजे नावाच्या एका माणसाला खासदार करायचे म्हणूनच नाही, तर राजाभाऊ वाजेच्या रूपाने एक माणूस तिथे पाठवायचा आहे, जेणेकरून आतापर्यंत भाजपाने ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, इथलं ग्रह खातं या ज्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा प्रभावित करून ठेवल्या आहेत आणि या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना दडपणाखाली आणलंय. त्या सगळ्या यंत्रणा मुक्त करण्यासाठी म्हणून इथून राजाभाऊंना पाठवणं गरजेचं आहे. का ही निवडणूक गरजेची आहे? कारण भाजपा म्हणते 1 नेशन 1 इलेक्शन. ते संविधान बदलू पाहत आहे आणि संविधान वाचवणं आमची जबाबदारी आहे. 1 नेशन 1 इलेक्शन इज गोइंग अगेन्स्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन when they are saying कि our agenda is 1 nation 1 election. We are saying no, our agenda is 1 nation 1 education. आमचा अजेंडा अदानी अंबानीच्या पोराला ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना मिळालं पाहिजे, यासाठीची आमची धडपड आहे. म्हणून दादा हो मशाल पेटवायची आहे आणि मशाल पेटली म्हणून पुण्याला आग लागली. इतकी तगमग होते नुसती जीवाची. काहिली झाली आहे जीवाची. काय काहिली करायची ती करा. तुम्ही करार किती बी हल्ला, लय मजबूत आहे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा किल्ला. काय ताकद लावायची ती लावा. आम्ही खात्रीनं सांगतोय, आज विजय घोषित करतोय की या नाशिकचा खासदार हा खासदार राजाभाऊ वाजे. दादा हो, मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून झालं. हे बोलताना कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. यात कुणावरही वैयक्तिक बोलायचं नव्हतं. जे मुद्दे मांडले ते माझ्या माणसांचे मांडले, माझ्या माणसांच्या जगण्याच्या वेदना सांगितल्या. पण तरी सुद्धा हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. पण तरी कुणाला वाईट वाटलं असेल, दुखावलं गेलं असेल, कुणाचा उपवर्ग झाला असेल, चुकून माकून कुणाच्या जीवाला लागलं असेल तर तुमच्या जीवाला लागणार नाही मला माहित आहे. कारण तुम्ही सगळी राजाभाऊच्या जीवातली माणसं आहेत. तर काय विषय नाही, तुमच्या जीवाला लागणार नाही. पण 4 खबरे असतात. आप्पा हे म्हणजे आप्पा बघा की काय बोलली आप्पा. खबरे असतात. खबऱ्यांचं लय मोठं काही राजकारण नसतं. खबऱ्यांचं काही लय मोठं अर्थकारण नसतंय. खबरी बिचारे 30, 60, 90 हात बिर्याणी खबऱ्यावरचे असते. पण तेवढे तरी का त्या विचाराचे करावं, आपण का नुकसान करावं. तर अशी काही जर खबऱ्यांना जर वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्या खबऱ्यांची, त्यांच्या एजंटांची, दारू पाजून मध्ये सोडणाऱ्या काही गद्दारांची, याच्यापैकी एकाचीही अजिबात माफी मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं. माझं हेच म्हणणं होतं. ठाम होतं बोलून शब्द बदलायला. मी काही राज ठाकरे नाही, सुषमा अंधारे आहे. ताकदीनं सांगते, येणाऱ्या 20 तारखेला मशाल पेटली पाहिजे. जे सगळीकडे सांगते ते इथं पुन्हा एकदा
एक नंबर पांढरे शुभ्र कपडे, पांढऱ्या शुभ्र कार इस्त्रीच्या टोप्या, जोकात साडी घालायची, नवी नवी साडी घालायची, जोकात बाहेर पडायचं, ऐटीत बूथ केंद्रावर जायचं, दणक्यात मशालीचं बटन दाबायचं, बाहेर यायचं, गोडसेच्या माणसाला सांगायचं मशालीला दिलं रे, मशालीला मशाल 20 तारखेला मशाल. हम तेरा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं शिल्लक आहे.